आज रविवार असल्यामुळे सगळी कामं एकदम लेझी चालू झाली। ही बघा, मुली दोघी एकदम आळशीपणाने उठल्यात, तोपर्यंत मी झाडून काढलं, फरशी पुसली, कारण ताई आमच्या गावाला गेल्यात सुट्टींना फरशीवाल्या। सो पटापटापटा सगळं आवरायचं होतं। मुलींनी ब्रश केलं, लगेच जाऊन मिस्टर मटण घेऊन आले। आज संडे म्हटल्यावरती मटण चिकन दोन्हीचा बेत होता, नॉन व्हेजिटेरियन आहोत आम्ही। आणि तयारी करता करता इकडे हॉलमध्ये आणि बेडरूममध्ये खूप पसारा पडले होता। मुली लेट उठले होत्या ना, त्यामुळे खूप पसारा पडलेला होता। तो पटापटा आवरून घेतला। त्यानंतर अंघोळ वगैरे करून मी आवरायला घेतलं, तोपर्यंत सगळी मुलं जमा झाली होती। रविवार असल्यामुळे आणि सुट्ट्या चालू असल्यामुळे सगळे मुलं, आमचा पहिला मजला असल्यामुळे घरात खेळत असतात। मुलींनी सगळ्यांना पाणी दिलं आणि वाटण काढून घेतलं बारीक एकदम। त्यानंतर मटणची भाजी बनवली, आम्ही बोलायचं मटण खातो, आणि सुक्कं पण बनवलं। त्यासोबत गरमागरम टम फुगलेल्या भाकरी बनवल्या, इथे तुम्ही बघू शकता। आणि मग जेवायची तयारी करायची होती, त्यामुळे मोठ्या मुलीने ताटं आणि वाट्या आणून मदत केली। सगळे एकत्र जेवायला बसलो। रविवारचा एकच दिवस असा मिळतो की सगळे सोबत जेवतो आम्ही। आणि मग छान असा पसारा पडलेला होता, तो सगळा सोडून म्हटलं थोडा वेळ बसूया। मुलगी अशी धिंगामस्ती घालत असतानाच मी थोडीशी रेस्ट केली। मुलं अजूनही घरात खेळतच होती, मूवी चालूच होता। मिस्टर टी व्ही बघत होते। 4-4:30 वाजत आले तेव्हा चहा ठेवला छानपैकी, आणि मुलींना चहा दूध द्यायचं होतं। भांडे वगैरे सगळं व्यवस्थित आवरून झालं होतं, आणि आता सगळ्यांना चहाची तलब आली होती। मुली मोबाईल सोडून काहीतरी छान खेळत होत्या। मोठ्या मुलीला खूप आर्टची ही आहे, क्रेज आहे, ती खूप आर्ट करते वेगवेगळ्या पद्धतीने। दोघींना छान तेल लावून त्यांचे बो घातले, आणि गार्डनमध्ये चला म्हणून हट्ट धरल्या होत्या दोघीजणी। मग त्या दोघींना घेऊन मी खाली गार्डनमध्ये जाणार होते, म्हणून मग आधी त्यांची केस छान आवरून घेतली दोघींची। माझंही थोडंसं चालणं होतं, म्हणून मग मी खाली गार्डनमध्ये 7-7:30 व्हायला आले होते। मला दिवाबत्ती पण करायची होती देवाला, घराच्या बाहेर आणि तुळशीसमोर, असा होता